अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। मिरजमध्ये आज हिंदू एकता आंदोलन आक्रमक झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळाले। पुणे जिल्ह्यातील केडगाव इथं पंडिता रमाबाई मुक्ती या संस्थेनं जुलै 2022 ते डिसेंबर 2023 दरम्यान 2 हिंदू अनुसूचित जमातीमधील अल्पवयीन मुलींना शिक्षणाचा आमिष दाखवून आपल्या संस्थेत नेऊन ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण केलं। त्यांचा बाप्तिस्मा केला। त्यांना येशूचे रक्त आहे असे सांगून वाईन प्यायला दिली आणि पावाचा तुकडा खायला दिला। या मुलींना फसवून ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करायला लावण्याच्या विरोधात मिरजमध्ये आंदोलन करण्यात आले। हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मिरजेतील महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी निदर्शनं करून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। आंदोलनामध्ये सोमनाथ गोटखिंडे, परशुराम चोरगे, दत्ता भोकरे, दादा महाराज रामदासी, संजय जाधव, विष्णुपंत पाटील, राजू जाधव, सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश कोरे, महेश कोळेकर, विष्णू नायडू, शोभा आवळे, रंजना आवळे, अभिमन्यू भोसले, मंगल मुळेकर सहभागी होते। पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्र केडगाव या संस्थेवर शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे इथं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संस्थेच्या विरोधात राज्य सरकारनं कडक कारवाई करून ही संस्था ताबडतोब बंद करावी या मागणीसाठी मिशन हॉस्पिटल चौक, महात्मा गांधी पुतळा इथं आंदोलन करण्यात आलं। यावेळी निदर्शनं करून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।